जो राजा 32 मानाच्या सुवर्ण सिंहासनावरती बसायचा त्या राजाला एका मरतुकड्या उंटावरती बसवण्यात आलं। ज्या राजाच्या हातामध्ये सुवर्णाचे दागिने शोभायचे त्या राजाच्या हातामध्ये लोखंडी बेड्या पडल्या होत्या। ज्या राजाच्या अंगामध्ये राजशाही पोशाख होता त्या राजाच्या अंगामध्ये चट्टेपट्टे असलेला विदूषकी झबला घालण्यात आला। ज्या राजाच्या डोक्यावरती राजशाही जिरेटोप असायचा त्या राजाच्या डोक्यावरती विदूषकाची टोपी घालण्यात आली। ज्या राजाच्या अंगावरती सुवर्ण फुले उधळण्यात आली होती त्या राजाला दगडांचा वर्षाव सहन करावा लागला। शिवछत्रपती शंभू महाराज यांची ज्या ठिकाणी धिंड काढून विटंबना करण्यात आली तो किल्ला म्हणजे किल्ले बहादूरगड। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी विशाल साळवी स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये। मित्रांनो, आजच्या दुर्ग भ्रमंतीमध्ये आज आपण असा एक किल्ला पाहणार आहोत ज्या किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम अनुभवला आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विटंबना सुद्धा अनुभवली। मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी किल्ला आजच्या दुर्ग भ्रमंतीमध्ये आज आपण मित्रांनो पाहणार आहोत। तर चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजची दुर्ग भ्रमंती।